साची किचनमध्ये गेली, कॉफीचा कप घेतला, तिची डायरी घेतली आणि बाल्कनीकडे निघाली. ऋषभ आणि साची पुण्यात राहत होते. कॉलेजपासून ते एकत्र होते. दोघेही सर्वोत्कृष्ट मित्र होते. नेहमी एकत्र फिरणे, मग ते लायब्ररी असो किंवा कॅन्टीन. मित्रांसोबत खोड्या खेळणे किंवा त्यांच्या प्रोजेक्टसाठी नोट्स काढणे, ते फक्त अविभाज्य होते. त्यांनी वाचन, कॅम्पिंग, क्लबिंग इत्यादीसारख्या सामान्य आवडी शेअर केल्या. तिने तिची डायरी शोधायला सुरुवात केली आणि नोव्हेंबर 2012 च्या एका पानावर थांबली. तिने लिहिले होते, "ही माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय ट्रिप आहे. जैसलमेर हे इतके सुंदर ठिकाण आहे म्हणून तर नाही, तर या जागेने मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट दिली आहे." रात्रीच्या शांततेत लखलखत्या ताऱ्यांखाली ऋषभ येऊन माझ्या पलीकडे बसला. माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, "आय लव्ह यू." मी नकळत विचारात पडले आणि मी फक्त त्याला मिठी मारली आणि आम्ही दोघांनी एकमेकांना काही मिनिटे धरून ठेवले. ऋषभसोबतच्या कॅम्पिंग ट्रिप, पार्टी, सिनेमा आणि तिने ऋषभसोबत शेअर केलेल्या सगळ्या गोष्टींनी साचीची डायरी भरलेली होती. दुसऱ्या पानावर जाऊन तिने नवीन पानाच्या संध्याकाळच्या पार्टीबद्दल वाचायला सुरुवात केली. काल नवीन वर्षाची संध्याकाळ होती आणि आम्हाला महेश आणि त्याच्या मंगेतरने त्याच्या पार्टीसाठी आमंत्रित केले होते. तेथे भरपूर संगीत, चांगले जेवण, कॉकटेल आणि आम्ही खूप मज्जा केली. आम्ही आमच्या अंतःकरणात नाचलो आणि पूर्णपणे थकलो. 12च्या स्ट्राईकवर ऋषभने फक्त मला त्याच्या हातात ओढले आणि माझे चुंबन घेतले. ही एक अतिशय चपळ भावना होती, जी मला संपवायची नव्हती. पण अर्थातच आम्ही एका पार्टीत होतो, त्यामुळे ती संपवावी लागली. तो माझा लाडका ऋषभ आहे, उत्कृष्ट पण दयाळू आणि विचारशील. तिने नोव्हेंबर 2011 मधील जैसलमेरमधील त्यांच्या कॅम्पिंग ट्रिपची आठवण करून दिली आणि ती त्या पृष्ठावर गेली. आम्ही पुन्हा जैसलमेरला जाण्याचा आग्रह ऋषभने धरला होता. मी इतरत्र जायला उत्सुक होतो, पण ऋषभ डगमगला नाही. आमच्या कॅम्पिंगच्या दुसऱ्या दिवशी आमची प्रेक्षणीय स्थळे आणि उंट सफारी संपल्यानंतर मी झोपायला गेलो आणि वेळाने ऋषभने मला उठवले. त्याने मला बेडवरून उतरवले आणि उचलून तंबूच्या बाहेर काढले. ती पौर्णिमेची रात्र होती, अगदी शांत आणि शांत. ऋषभने मला खाली बसवले आणि खिशातून अंगठी काढली. तो गुडघ्यावर पडला आणि म्हणाला, "कृपया माझ्याशी लग्न करा. मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. तुला माझ्या सोबत हवे आहे." रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर जगायचे आहे. तुझ्याबरोबर हसायचे आहे, रडायचे आहे आणि वृद्ध व्हायचे आहे. मी तुझ्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. अगदी वर्षभरापूर्वी त्याच ठिकाणी आमचं नातं सुरू झालं होतं आणि आता त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. अचानक एके दिवशी ऋषभने साचीला सांगितले की त्याला मास्टर्स डिग्रीसाठी यूकेला जायचे आहे, 2 वर्षांसाठी. पण तिने त्याला मनापासून पाठिंबा दिला. ती याबद्दल सर्वात उत्साही आणि उत्साहीच होती. दोघांनीही मान्य केले की 2 वर्षे जाणे कठीण नाही. मास्टर्स संपताच तो परत येणारच होता. सुरुवातीला त्यांना वेगळेपणा सांभाळणे खूप कठीण गेले. टाइम झोनमधील फरक, असाइनमेंटचे प्रेशर, डेडलाईन यामुळे रोज बोलणे अशक्य होते. पण ते नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देत. साचीच्या आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी आग्रह धरला.
तेव्हाच गोष्टी चिंताजनक होऊ लागल्या. ऋषभसोबतचे तिचे नाते त्यांना माहीत होते, पण तो 2 वर्षांहून अधिक काळ यूकेमध्ये असल्याने त्यांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. याची साचीला खरंच काळजी वाटत होती. तिचा आणि ऋषभमध्ये पुरेसा संवाद नव्हता. व्हिडिओ कॉल्स होते, व्हॉट्सअप होते, ईमेल होते, पण वैयक्तिक भेटण्यासाठी नव्हते. व्हिडिओ कॉलवर एकमेकांना कसे मिठी मारता येईल, व्हॉट्सअपवर कोणी हात कसा धरू शकतो, तुम्ही फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहू शकता आणि एक शब्दही न बोलता संदेश समजू शकता किंवा व्यक्त करू शकता. ईमेल आणि व्हॉइस कॉलवर ते कसे शक्य आहे? कितीही तंत्रज्ञान भौतिक उपस्थितीच्या आनंदाची जागा घेऊ शकत नाही. ऋषभने आपला विचार बदलला आणि आणखी 2 वर्षे राहण्याचा आणि काही कामाचा अनुभव घेण्याचा ठरविले. पण साचीच्या आईवडिलांची इच्छा होती की तिने ऋषभसोबतचे नाते संपवून समर्थशी लग्न करावे, जो त्याच्या कौटुंबिक मित्राचा मुलगा होता. समर्थ हे साचीचे बालपणीचे मित्र होते. त्याचे आईवडील खूप चांगले मित्र होते आणि दोन्ही कुटुंब नेहमीच सर्व मोठ्या प्रसंगी एकत्र असायचे. समर्थाचे आईवडील साचीवर स्वतःच्या मुलीसारखे प्रेम करत होते आणि तिला सून म्हणून ठेवण्यात इच्छुक होते. समर्थ हा अतिशय चांगला स्वभावाचा, शिक्षित, राखीव प्रकाराचा माणूस होता. वर्षानुवर्ष नकळत तो साचीवर प्रेम करत होता. जेव्हा ऋषभने साचीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्याला ही जाणीव झाली, पण समर्थांनी कधीही साचीवरील प्रेमाची कबुली दिली नाही आणि ते साचीसाठी खरोखर आनंदी होते. जेव्हा ऋषभ यूकेला गेला होता तेव्हा समर्थांनी साचीला सतत साथ दिली होती. ऋषभला तिच्या कॉलेजचे उत्तरही आले नाही आणि मेसेजही आले नाहीत. मग ऋषभच्या सुरक्षिततेबद्दल किंवा त्याच्या आयुष्यात यापुढे महत्त्व नसल्याबद्दल, असुरक्षितपणाबद्दल प्रचंड भीती असेल. ती कधीकधी समर्थांनाही तिची चिंता सांगायची आणि तो तिला नेहमी खंबीर होण्यासाठी प्रोत्साहित करायचा. ऋषभ कधीच पुण्याला परतणार नाही याची साचीच्या आईवडिलांना जवळजवळ खात्री पटली होती. कधीकधी साचीलाही याचे आश्चर्य वाटायचे. ऋषभ तिच्यापासून भावनिक आणि मानसिकदृष्ट्या दूर जात होता. काही वेळा साचीला घरातील समस्याबद्दल ऋषभशी बोलायचे होते. ऋषभला फोन करायला ती लगेच फोन उचलायची. हीच वेळ होती हे लक्षात येण्यासाठी तो झोपला होता. वाढदिवस, सण, उत्सव, आनंदाचे आणि निराशेचा असंख्य क्षण होते, जिथे एकमेकांच्या अनुपस्थितीमुळे कमालीची निराशा आणि असहायता होते. ऋषभला वीकेंडला साचीशी तासनतास बोलायचे होते, पण साचीला फक्त रविवार होता याचा अर्थ फक्त काही मिनिटांसाठी कॉल होता. अधूनमधून नेटवर्कच्या समस्या असायचे आणि ते सोडविले जाईपर्यंत साचीला कामावर जायची वेळ झालेली असते. एकच शहरात राहणे इतकं सोपं असेल असं त्यांना अनेकदा वाटायचं. भेटा किंवा कमीत कमी दररोज काही मिनिटे बोला न चुकता. साचीच्या पालकांनी तिला 3 महिन्यांचा अल्टिमेटम दिला. त्या काळात ऋषभ त्यांना वैयक्तिकरित्या भेटला तर ते नात्याबद्दल विचार करतील, नाहीतर ती समर्थांशी लग्न करणार होती अशी डिमांड साचीच्या आईवडिलांनी साचीसमोर ठेवली. गेल्या काही कॉल्समध्ये हा संभाषणाचा मुख्य विषय होता आणि साची आणि ऋषभ यांच्यातील अनेक वादांचे कारण होते. त्यांनी एकदा खाली या तिच्या पालकांना भेटून त्यांना धीर द्या असा तिचा आग्रह होता.
याबाबत साचीने ऋषभला सविस्तर ईमेल लिहून त्याला व्हॉट्सअपवर मेसेज आणि रिमाइंडरही पाठवले होते. त्यांनी उत्तर दिले आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने तिचा फोन न तपासण्याची स्वतःची इच्छा केली. आता जवळपास 3 दिवस झाले होते. तिला तिरस्कार वाटत होता की ती सतत त्याचे लास्ट सीन ॲट स्टेटस तपासत होती. आणि हो, त्याने अवघ्या 5 मिनिटांपूर्वी लॉग इन केले होते. तरीही ते स्वतःला रोखू शकली नाही. त्यांच्याकडून कोणताही संवाद न मिळण्याची ही बुडणारी भावना असूनही जवळजवळ त्रासदायक होतं. आणि मग ती खुर्चीत बसली तसा तिचा फोन व्हायब्रेट झाला. तिचे हृदय कानात धडकत तिने तिचा फोन अनलॉक केला आणि स्क्रीनकडे एकटक पाहिली. शेवटी तो त्याचा संदेश होता. पण जेव्हा तिने ते उघडले आणि वाचले तेव्हा तिचा श्वास जवळजवळ थांबला. तो मस्करी करतोय की नाही हे तिला कळत नव्हते. हे काय होते? तिला मिळालेल्या उत्तराने हे सर्व संपले होते. ऋषभला तिच्यासोबत म्हातारे व्हायचे होते. आयुष्यातील प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा होता. पण आत्ताच तिला त्याच्याकडून मेसेज आला होता की मी लवकर परत येऊ शकत नाही. संपलं. तिच्या मनात अनेक प्रश्न होते ज्याचे उत्तर ऋषभशिवाय कोणीही देऊ शकत नव्हते. हे नाते संपवणे त्याच्यासाठी इतके सोपे होते का? या नात्याचा त्याला कधी फरक पडला का? ती फक्त त्याच्यासाठी शांतपणे रडली. 2 वर्षांच्या विभक्ततेमुळे त्याचे नाते महागात पडले. साचीने तिची डायरी काढली आणि त्यात दी एंड असे शब्द लिहून बंद केली. ती या डायरीत पुन्हा कधीच काही लिहिणार नव्हती. ही डायरी नात्यांच्या सुरुवातीपासून सुरू झाली होती आणि आता ती संपली होती. त्यात आणखी काही लिहिण्यासारखे नव्हते. साचीला खूप असे दुःख झाले होते. तिने ऋषभचा निर्णय न मानता स्वीकारला होता. कारण त्याला किंवा तिच्या पालकांनाही पटवून देण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ ठरेल. साचीने ऋषभच्या निर्णयाबद्दल तिच्या पालकांना सांगितले. सुरुवातीला ते नाराज होते पण शेवटी तिच्या आयुष्यात काही स्पष्टता आली आणि हे तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला. तिला समर्थासोबत आयुष्य नव्याने सुरू करता आले. पुढच्या काही दिवसात एंगेजमेंटची तारीख ठरली. हे पाहून दोन्ही कुटुंबे भारावून गेली. पण समर्थांना माहीत होते की या सगळ्यात साची खुश नाही. पण तिने सांगितले की ती बरी आहे आणि योग्य वेळेत ती तिच्या सामान्य स्थितीत परत येईल. ऋषभ स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता की त्याने दोघांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला आहे. त्याने त्यांच्या प्रेमापेक्षा करिअर निवडले होते कारण तेच त्याला योग्य वाटत होते. तो साचीला वर्षानुवर्ष एकत्र वाट दाखवू शकला नाही. तो तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नसला तरी त्याला त्याच्या करिअरचाही विचार करावा लागला. ते एकमेकांपासून दूर गेले होते पण नेहमी एक फोन कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल असायचा. आणि आता संबंध संपल्यानंतर सर्व काही संपले होते. त्याला असे वाटत होते की जीवन ठप्प झाले आहे. अगदी जवळचे नातेवाईक उपस्थित असताना साची आणि समर्थ यांची एका साध्या सोहळ्यात लग्न झाली. साचीची मनस्थिती समजत असतानाही समर्थाने यांचा आनंद झाला. पण साचीच्या चेहऱ्यावरचे हसू परत आणण्याचा त्याला आत्मविश्वास होता. लग्न 6 महिन्यांनी होणार असल्याने अनंत तयारी करायची होती. समर्थ हे साचीची अत्यंत काळजी घेणारे आणि सहनशील होते. तो फक्त तिच्यावर खूप प्रेम करतो ज्यामुळे तिला शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. एके दिवशी संध्याकाळी ते कामावरून परततात
असताना त्यांना फोन आला की साचीचा अपघात झाला आहे. ओव्हर स्पीड कारच्या चालकाने साचीच्या कारला धडक दिली. अपघाताची धडक गंभीर होती आणि साचीच्या डोक्याला दुखापत झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यास आले. समर्थ खूप आतून निराश झाला होता. साचीला आयसीयूमध्ये नेण्यात आले. प्राथमिक तपासात आले असे समोर आले आहे की या धडकेमुळे तिला मेंदूला काही इजा झाली होती, ज्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत होती. ती कधी शुद्धीत येईल याची डॉक्टरांना खात्री नव्हती. साचीकडे पाहून समर्थ व्यथित झाले. यंत्रांनी वेढलेली ती शांत पडली असताना तो तिचा हात धरून तिथेच बसला. या अवस्थेत साची पाहणे समर्थांना सहन होत नव्हते. ती या अपघातातून वाचेल की नाही हे त्याला माहीत नव्हते. साचीला कायमचे गमावण्याच्या विचाराने तो थरथर कापला. अनिच्छित त्याने ऋषभला अपघाताबद्दल संदेश पाठवला, कारण त्याला वाटले की कदाचित साचीला कोमातून बाहेर काढण्याचा हा एक मार्ग असू शकतो. हे वाचून ऋषभ गोठला. जेव्हा त्याने साचीसोबतचे नाते संपुष्टात आणले होते तेव्हा त्याला विश्वास होता की ती कुठेतरी आनंदी होईल. प्रेम आणि जीवन तिला पात्र आहे आणि पण मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी असलेली ती त्याच्यासाठी विनाशकारी होती. ऋषभने भारतात पहिली उपलब्ध फ्लाईट घेतली. जेव्हा ऋषभ हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा समर्थने त्याला साची असलेल्या आयसीयूमध्ये मार्गदर्शन केले. तरीही समर्थाचा असा विश्वास होता की त्याने तिला झालेल्या भावनिक अपघातासाठी साचीकडे पाहण्याचीही त्याची पात्रता नाही. ऋषभ 2 वर्षांहून अधिक काळानंतर साचीला अशा अवस्थेत पाहत होता. त्याच्या आयुष्यात त्याला कधीही साचीला दुखवायचे नव्हते किंवा तिला कोणत्याही संकटातून जावेस वाटले नव्हते. त्याने तिच्यावर अतीव प्रेम केले होते आणि नेहमी तिच्यासाठी सर्वोत्तम हवे होते. त्याने फक्त शांतपणे तिचा हात धरला. समर्थ दिवसभर हॉस्पिटलमध्येच होते. जेव्हा जेव्हा त्याला परवानगी दिली जाते तेव्हा तो साचीजवळ बसायचा आणि त्याच्या येऊ घातलेल्या लग्नाबद्दल, त्याच्या बालपणाबद्दल बोलायचा. ती तिचे डोळे उघडेल या आशेने ऋषभच्या उपस्थितीत तो शांतपणे वेटिंग एरियात थांबला. ऋषभची उपस्थिती त्याला सहन होत नव्हती. हाच तो माणूस होता ज्याने आपल्या प्रेमाला अपार दुःख दिले होते. आता जेव्हा तो तिला दोन्ही जगातील सर्वोत्तम देण्याचा जवळ होता तेव्हा साचीला वाचवण्यासाठी ऋषभला बोलवावे लागले. ऋषभचे अजूनही साचीवर प्रेम आहे का आणि तो आणखी एक संधी घ्यायला तयार आहे का, असा प्रश्न समर्थांना कधी कधी पडायचा. समर्थ कधीच साचीला सोडू इच्छित नसतं, पण त्याला हे देखील माहिती होते की ऋषभ हे तिचे पहिले प्रेम आहे आणि अशी परिस्थिती उद्भवली तर तिला रोखण्यात काही अर्थ नाही. याचा अर्थ फक्त 3 जीवन खराब करणे आहे. ऋषभही काही वेळा साचीसोबत बसला आणि त्याने एकत्र घालवलेल्या क्षणाबद्दल तिच्याशी बोलला. दिवस होऊन आठवडे गेले आणि साचीने काही सुधारणेची चिन्हे दाखवली, तरीही तिने डोळे उघडले नाहीत. ऋषभ आता ते घेऊ शकत नव्हता आणि त्याला युकेला परत जायचे होते. त्याला जवळजवळ खात्री होती की तो त्याच्या साचीचे पुन्हा कधी ऐकू शकणार नाही. तो युकेला त्याच्या मास्टर्ससाठी जाण्यापूर्वी साचीने त्याला एक पेंडेंट भेट दिले होते, ज्यात त्याचे चित्र होते. त्याने अजूनही साखळी घातली होती. तो कायमचा परत जाणार असल्याने त्याने ती काढून साचीच्या गळ्यात घातली. शेवटच्या वेळी तो साचीचा हात धरून रडला.
जेव्हा त्याने त्याचे नाते संपुष्टात आणले होते, तेव्हा या निर्णयामुळे तिला किती त्रास होईल याची त्याला जाणीव नव्हती. पण आता त्याला वेगळेपणाची वेदना तिच्याशिवाय आयुष्य जगायला लावले होते आणि त्याला वाटले की तो नक्कीच त्याला पात्र आहे. तो नुकताच उठला, त्याच्या प्रेमाचा शेवटचा निरोप घेतला आणि निघून गेला. तेव्हा ऋषभच्या डोळ्यातही अश्रू आले. विमानतळावर जाताना त्याला समर्थाचा फोन आला की साची आता शुद्धीवर आली आहे आणि तिचे डोळे उघडले आहेत. ऋषभने तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. साचीला पूर्ण शुद्धीत पाहून त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिले आणि त्याची नजर रोखली. ऋषभ पुढे सरकला आणि साचीचा हात धरून म्हणाला, "मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि नेहमी तुझ्यासोबत असण्याचे वचन देतो." साचीने फक्त त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली, "मी तुझ्यावर प्रेम करतो." या कबुली जबाबाचे साक्षीदार असलेले समर्थ शांतपणे खोलीतून बाहेर पडले. या तिघांसाठी हाच उत्तम मार्ग असल्याचे त्याच्या लक्षात आले. जेव्हा त्याचा आत्मा ऋषभसोबत होता तेव्हा साचीला शारीरिकरित्या अडकवण्यात काही अर्थ नव्हता. जर तिला आनंदी राहायचे असेल तर त्याला तिला सोडावे लागेल. ऋषभ आणि साची पुन्हा एकदा एकमेकांच्या सहवासात सापडले होते. खरेच दोन लोक एकत्र राहायचे असल्यास वेळ आणि अंतर कोणतेही अडथळे नाहीत. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असल्यास